नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 8 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025 मित्रांनो आपण लेखी परीक्षेच्या या ठिकाणी परिपूर्ण तयारी करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला आपण रेग्युलरली सब्जेक्टनुसार जो तुमचा मुंबई उच्च न्यायालयाचा अभ्यासक्रम आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही व्हिडिओज या ठिकाणी आपण पाहत आहोत, ज्यात आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची व त्यासोबत आपण छत्रपती संभाजीनगर जे काही आपल्या न्यायालयाची मागील त्यांची परीक्षा झाली होती ते देखील आपण त्या ठिकाणी सोडवलेले आहेत. जर तुम्ही त्या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर पाहून घ्या मित्रांनो, त्या सर्वांची लिंक जी आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तर तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, बरेच विद्यार्थ्यांचे जे की ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये चुका होत आहेत. आपण त्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ देखील तुम्हाला अपलोड करून दिलेला आहे, ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अर्ज जो की चुकत आहे, त्यांनी माहिती चुकीची टाकलेली आहे, फोटो चुकीचे अपलोड केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी फीस देखील त्या ठिकाणी पेड केलेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, जर तुम्ही चुकीचा अर्ज सबमिट केला असाल आणि तुम्हाला जर या ठिकाणी खरोखरच एक नोकरी मिळवायचं तुमचं स्वप्न वगैरे असेल, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुम्हाला परत त्या ठिकाणी सेम पोस्टसाठी अप्लाय करावा लागणारा असेल. त्या ठिकाणी तुम्हाला सेम प्रोसेस येईल परत, त्यानंतर तुम्हाला सेम फीस पेड करावी लागणारी आहे. तर तुमचा जो अगोदरचा फॉर्म आहे तो ऑटोमॅटिकली बाद होणारा असेल, त्यानंतर तुम्ही जो सेकंड टाइम फॉर्म भरलेला आहे तो त्या ठिकाणी ॲक्सेप्ट होणारा असेल. मित्रांनो तुम्ही हे बाब या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर हा प्रश्न आपण या ठिकाणी जो की सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर पाहू आपल्या आता याच्या प्रश्नपत्रिकेमधील भाग 8 मधील महत्त्वपूर्ण प्रश्न, जे की तुमच्या लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या सर्व पदांसाठी मित्रांनो जे की उपयुक्त आणि इम्पॉर्टंट असणारे आहेत. तर प्रश्न पहिला असा आहे आपला, देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचं नाव काय? तर रेडिओ कार्यक्रमाचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, मन की बात. हे जे आहे त्यांच्या रेडिओ जे काही कार्यक्रमाचं जे की नाव आहे. आणि लेवल तुम्हाला थोडक्यात हाच असणार असेल असं काही तुम्ही विचार करू नका की एकदम टफ लेवलचे क्वेश्चन येणार असतील. आधी सिंपल येतात मित्रांनो, कारण का आपण पाहत आहोत 19 पासून आपले बरेच विद्यार्थी जे काही शिपाई या पदासाठी आपले रुजू देखील झालेले आहेत, क्लर्क पदासाठी देखील रुजू झाले आहेत. त्यामुळे आपला हा पॅटर्न अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. त्यामुळे तुम्ही इतरत्र पाहून किंवा टफ लेवलचे क्वेश्चन देखील करू नका. जे बेसिक्स आहेत, IMP आहे, तेच क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी पाहत चला आणि करत चला मित्रांनो, कारण का बरेच विद्यार्थी त्या लेवलला देखील पॅनिक झालेले आहेत जे काही यूट्यूबवरचे सेशन्स पाहून. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, जहांगीर आर्ट गॅलरी कोठे स्थित आहे खालीपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मुंबई या ठिकाणी जहांगीर आर्ट ऑफ गॅलरी ही जी आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील जे काही काला घोडा, कुठं तर काला घोडा भागामध्ये जे की स्थित असलेली एक प्रसिद्ध कलादान आहे. पर्याय नंबर याचं अ, याचं उत्तर जे आहे ते होणारं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की प्रश्न 3 काय म्हणतो पहा, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की झाडू. झाडू हे जे आहे आम आदमी पार्टीचं जे की आपल्याला माहीत आहे अधिकृत चिन्ह आहे. पर्याय नंबर याचं ए, जे की उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न पुढील, भारतात 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली, तर कोणी जी आहे ती केलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे 1856 मध्ये पुरातत्व विभागाची जी की स्थापना केलेली आहे. पर्याय नंबर याचं जे की ए हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 5वा असा आहे, खालीलपैकी विजयस्तंभ कोठे आहे यापैकी पर्यायापैकी आपल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, चित्तोडगड या ठिकाणी जे आहे विजयस्तंभ आहे. तर विजयस्तंभ हा राजस्थानमधील चित्तोडगड किल्ल्यात असून तो मेवाडचा राजा राणा कुंभा यांनी जे आहे माळव्याच्या सुलतानावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून जे की बांधलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब उत्तर होणारं असेल. तर तुम्हाला प्रश्न असा देखील होऊ शकतो की कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते राज्य आहे राजस्थान. तर राजस्थान या राज्यामध्ये थोडक्यामध्ये हे आहे. पर्याय नंबर याचं ब उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला 6वा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर बायापैकी खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर प, जे की जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. हे जे आहे जे की भारतातील पहिलं जे राष्ट्रीय उद्यान आहे. तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान पहिलं उद्यान असून त्याची जी स्थापना आहे थोडक्यामध्ये जे की 1936 मध्ये जे की झालेली आहे. तर त्यावेळी जे आहे व्हॅली नॅशनल पार्क म्हणून जे याला ओळखलं जात होतं. तर कोणतं पार्क? व्हॅली नॅशनल पार्क म्हणून जे याला ओळखलं जात होतं. तर हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर उत्तराखंड राज्यामध्ये हे आहे. कुठं आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे. तर यावर देखील तुम्हाला राज्यावर देखील प्रश्न विचारला थोडक्यात जाऊ शकतो, त्यामुळे हे देखील इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, दुर्मिळ हंगुल हरिण डॅश येथे आढळतो, तर कोण्या जे ठिकाणी? राज्यामध्ये
पर्याय नंबर डी जे की जम्मू काश्मीर, थोडक्यामध्ये काश्मीरमध्ये हा आढळतो. तर हुंगुल ज्याला की काश्मीरी टॅग जे काश्मीरी स्टॅग असं देखील म्हणतात, हा प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरमधील जे काही दाचिगाम राष्ट्रीय उद्यानामध्ये थोडक्यामध्ये आढळतो. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ड हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुकमध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं उच्च न्यायालयासाठी असलेले स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन केलं नसाल तर मित्रांनो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियल लिंक आपण दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज, ई बुक्स, त्यानंतर व्हिडिओ कोर्सेस हे सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. तर ज्यांना जॉईन करायचं जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्या ऑफरवर आपला जो काय बॅच आहे त्यावर तुम्हाला चांगली ऑफर मिळवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा कुपन कोड वापरू शकता, BSc30. हा तुम्ही कुपन कोड वापरल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अजूनही चांगल्या सूट जे की मिळणारी आहे. त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी जेवढं सफिशियंट आहे ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगले उत्तम तयारीला त्या ठिकाणी लागा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 8 आपला, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर डॅश येथे स्थित आहे, खालीलपैकी कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, मदुराई या ठिकाणी जे की स्थित आहे. तर मीनाक्षी अम्मन मंदिर हे तामिळनाडू राज्यातील मदुराई शहरामध्ये जे की वैगाई नदीच्या काठावर स्थित आहे. तर कोण्या नदीच्या काठावर आहे? तर वैगई नदीच्या हे काठावर स्थित आहे आणि कोण्या राज्यामध्ये? जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. पर्याय नंबर याचं क उत्तर होणार असेल. त्यानंतर 9वा प्रश्न, भारतात मिश्मी पर्वतरांग कोठे आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये मिश्मी टेकड्या जे की आहेत, ज्याला आपण मिश्मी पर्वतरांगा असं देखील म्हणतो. तर मिश्मी टेकड्या या ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यात जे की हिमालयाच्या पूर्वेकडील भागामध्ये स्थित आहेत. त्यानंतर प्रश्न आपला 10वा, बांधवगड राष्ट्रीय उद्यान डॅश येथे स्थित आहे, खालीलपैकी कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, मध्य प्रदेश जे की या ठिकाणी स्थित आहेत. तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यातील उमारिया जिल्ह्यात असून ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी हे प्रसिद्ध आहे? तर वाघांसाठी हे प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 11वा आहे, महाराष्ट्रातील रेहकुरी ब्लॅकबक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर रेहकुरी काळवीट अभयारण्य हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात काळविटांच्या संरक्षणासाठी जे की प्रसिद्ध आहे. पर्याय नंबर याचं अ हे जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 12वा असा आहे, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जे की जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की गोंदिया ह्या ज्या जिल्ह्यामध्ये जे की स्थित आहे. पर्याय नंबर याचं जे की क हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे जो की 13वा प्रश्न, काय म्हणतो पहा, लोकसंख्येची घनता डॅशने मोजली जाते. तर कशाने मोजली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड जे की लोकसंख्येची जी काही घनता आहे ती लोकसंख्येची संख्या प्रति वर्ग किलोमीटर याने जी आहे ती मोजली जाते. पर्याय नंबर याचं ड हे जे की उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, गारो, खासी आणि जैतिया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आढळतात?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, मेघालय या राज्यामध्ये आढळतात. तर या तिन्ही टेकड्या मेघालय पठाराचा भाग असून तेथील स्थानिक जमातीच्या नावावरून त्यांना ही नावे देण्यात आलेली आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं ड जे की उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतर आपला 15वा प्रश्न, महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना कोठे केली? खालीलपैकी कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अहमदाबाद या ठिकाणी केलेली आहे. तर महात्मा गांधींनी 1918 मध्ये अहमदाबाद येथील कापडगिरणी कामगारांच्या हक्कासाठी मजूर महाजन संघाची जी की स्थापना केलेली होती. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढलाच आहे जो की 16वा. काय म्हणतो पहा, सार्वजनिक सत्य जे काही धर्मपुस्तक हा ग्रंथ कोणी जो की लिहिलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, महात्मा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हा जो महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेवटचा ग्रंथ असून तो त्यांच्या मृत्यूनंतर थोडक्यामध्ये कधी तर 1891 मध्ये जो की प्रकाशित झाला होता. म्हणून पर्याय नंबर याचं जे काय होईल जे की ब हे जे आहे याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 16 क्वेश्चन जे की या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर पुढील सेशनमध्ये मित्रांनो आपण गणित व बुद्धिमत्ताचे सर्व काही प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर फटाफट चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं स्पेशली उच्च न्यायालय भरतीसाठी असलेला क्रॅश कोर्स जॉईन केला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून त्याची लिंक दिलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनची, त्यामधून तुम्ही लगेचच्या लगेच जॉईन करून घेऊ शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.